पण वाईटात पण थोडं चांगलं असतं असं म्हटलं तर काय वावगं नाही की तुम्हाला सगळ्यांचं जेवण तरी ह्यावेळेस ॲटलिस्ट झालं असेल, आहे ना. बघा, खूप चांगली गोष्ट मला कळाली की आपल्याकडं रेग्युलर लॉयरसाठी ट्रेनिंग होत असता येते आणि नक्कीच आपल्यातनं पण खूप मोठ्या प्रमाणात जजेस होत असतील, बरोबर आहे ना. खरं तर आजच्या व्याख्यानाला मला इथं बोलवल्याबद्दल आपल्या बार असोसिएशनचं खूप आभार मानतो. किरणजी रिस्कूट साहेब आहेत, माझे अध्यक्ष आहेत, भाऊसाहेब पवार साहेब, तुम्ही उपाध्यक्ष, सेक्रेटरी मंडळी, त्यांनी सगळी तुमची परंपरा खूप रिच आहे सगळी ही बारची आपल्या, आहे ना. आणि खूप ऐकून आनंद झाला की तुम्ही ही लेक्चर सिरीज रेग्युलर चालवत आहे. तुम्हाला सांगू ह्याचे आम्ही खूप जवळनं फायदे बघितलेले आहेत. सातारबद्दल तुम्ही खूप ऐकून असाल. आमच्या ह्या लेक्चर सिरीज सतत चालू कितीतरी वर्षापासून सतत लेक्चर सिरीज सतत लेक्चर सिरीज सातारला चालू आहे आणि ह्याचा आमचा अगदी मजबूत खांब जर म्हटलं, एक पिलर जर म्हटलं तर ऑनरेबल जस्टिस संजय देशमुख साहेब की जे आता संभाजीनगर हायकोर्टचे जस्टिस आहेत, खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी लेक्चर सिरीज चालवली आणि मला असं वाटतं की त्यांच्या खूप प्रयत्नामुळंच सातारा जिल्ह्यातून बऱ्याच संख्येनं आम्ही जजेस करू शकलो. आणि असं म्हटलं जातं की जसं कर्म करू त्याचाच रिटर्न आपल्याला मिळत असतो. म्हणजे साहेबांचं मी बघितलं, मी 2001 सालात LLM करून आलो होतो, पण बारमध्ये सगळं लेक्चर करणं, ऑर्गनाईज करणं, त्याच्यासाठी ऐन वेळचा वक्ता म्हणूनच मला बोलवायचे आणि इतकं सिस्टमॅटिक त्यांनी हे सगळं केलं आणि त्याचा फायदा त्यांना स्वतःलाच झाला. आज आपल्या तुमच्या माझ्यातनं एक सर्वसामान्य माणूस हायकोर्टचा जस्टिस होणं हे मला वाटतं नुसतंच सातारा नाही आहे तर सांगली आणि आपल्या सगळ्या ह्या 5 जिल्ह्याच्या स्वाभिमानाची गोष्ट आहे असं म्हटलं तर वावगं नाही आहे. तर ते व्यक्तिमत्व जे घडलं ते हे व्याख्यान सिरीजमधनं घडलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला तर शुभेच्छा देतोच आणि अशी विनंती अजून करतो की ही व्याख्यान सिरीज रेग्युलर चालवत ठेवा. तुम्ही काही नाही आहे आपल्याकडं खूप सिनियर मंडळी असतात, थोडं ह्याचं गमक असं असतं की तुम्ही नियोजन किती अगोदर करताय त्याच्यावरतीच बरंच अवलंबून असतं. तुम्ही थोडं नियोजन अगोदर केलं, आपल्या सिनियर मंडळीला कामाचा व्याप बराचसा असतो, पण त्यांना एक 15 दिवसाची, 1 महिन्याची, 2 महिन्याची तारीख जर तुम्ही अगोदर दिली तर खूप चांगल्या पद्धतीनं होणार आहे. जसं आम्ही दर गुरुवारी आमच्याकडे लेक्चर सिरीज ऑर्गनाईज करतच असतो. तर ह्या सगळ्याचा आपल्या नवीन वकील मंडळींना आणि जजेस होण्यासाठी आणि त्याचबरोबर आपल्या बारचं एक अभ्यासू बार म्हणून पण एक प्रतिष्ठा होण्यासाठी खूप गरजेच्या गोष्टी आहेत, बरोबर आहे ना. आज तुम्ही मला इथं जो बोलवलं तो विषय जो आहे खरं तर खूप महत्त्वाचा विषय आहे. अपघात नुकसान भरपाई आणि त्याच्या संदर्भातली जी रिसेंट अमेंडमेंट 2019ला झालेली आहे, तर त्या अनुषंगानं आत्ताची परिस्थिती थोडंसं लिगल प्रोसिडिंग कशी किंवा काय आहे, तर खूप महत्त्वाचा विषय. आणि हा महत्त्वाचा अशा अर्थानं पण आहे बघा की आपल्या भारतात कमीत कमी 5 लाख अपघात दरवर्षी होत असतात आणि 5 लाख अपघातात किमान 1.5 लाख लोक आपला स्वतःचा जीव गमवत असतात आणि जवळजवळ 4.5 लाख लोक जे ते जायबंदी होत असतात. ह्यातनं देशात आपल्या 3 ते 3.5% GDP जो आहे तो ह्याच्यावरती इन्व्हेस्ट होत असतो, नुकसान भरपाई ह्या सगळ्या गोष्टीवरती आणि इलाजावरती, बरोबर आहे. म्हणून ह्या क्षेत्रातलं प्रॅक्टिस हे वकील म्हणून तर आहेच, त्याचबरोबर खूप मोठी, तसं तर सगळेच वकिली प्रॅक्टिस ही आपली समाजसेवेची प्रॅक्टिस आहे, पण अजून पण समाजाच्या खूप नियर डिअर आणि अत्यंत ज्वलनशील आणि अत्यंत समाजाचा उपयोगी प्रश्न हा अपघात क्षेत्रात नुकसान भरपाई मिळवून देण्याचा हा आहे. आणि म्हणून खूप चांगलं क्षेत्र आहे की ह्याच्यात आपल्या चांगल्या बुद्धिमत्तेने किंवा आपल्या हुशारीनं आपण समाजाची खूप मोठी सेवा करू शकतो, बरोबर आहे ना. म्हणून हा विषय जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. आणि ह्यात आता जो मोटर व्हेकल्स ॲक्ट 1988 आणि 2019ला खूप महत्त्वाच्या त्याच्यात दुरुस्ती आल्या आणि थोडंसं जे रेग्युलर प्रॅक्टिशनर नाही आहेत एखादं त्यांना ह्या गोष्टी कळत नाहीत किंवा जे स्टुडंट्स आहेत की जे अभ्यास करत असतात त्यांच्यासाठी पण हे अपडेट्स असणं खूप गरजेच्या गोष्टी आहेत, बरोबर आहे. आता कसं झालेलं आहे की अपघाताबद्दल मोटर व्हेकल्स ॲक्ट आणि नुकसान भरपाई स्पेसिफिकली आपण म्हणू एक 2-3 सेक्शन्स अतिशय महत्त्वाचे आहेत. पहिला सेक्शन जो आहे तो 161 खालचा हिट अँड रन केसेस संदर्भातला आहे. म्हणजे काय होतं की काही वेळेस असं होतं की अपघात होतो आणि वाहन निघून जातं, ते परत स्ट्रेस आउट होत नाही आहे. आता सुदैवानं काय झालं की आता CCTV आहेत, ह्या सगळ्या गोष्टीमुळं काय होतं कुठं ना कुठं तरी ते वाहन इथनं गेलं अपघात करून तरी कुठंतरी पुढं मागं त्याचा स्ट्रेस लागत असतो. आता ते वाहन शोधण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. परंतु काही पूर्वीपर्यंत आणि आत्ता पण काय वाहनं अपघात करत असतात आणि निघून जात असतात तर त्याचा स्ट्रेस लागत नाही आहे. मग अशा वेळेस जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याच्यासाठी नुकसान भरपाई संदर्भातलं काय,
बरोबर आहे ना. तर काय केलं केंद्र सरकारनं त्याच्यासाठी स्कीम केलेली आहे. आणि अगोदर आता जे होतं ते हार्डली 25,000 रुपये दिले जायचे त्याच्यात. पण आता 2019च्या अमेंडमेंटप्रमाणे आता त्याला 2 लाख रुपयाची तरतूद केलेली आहे. आणि जर एखादा म्हणजे डिसेबल झाला तर त्याच्यासाठी एक 25,000 रुपीज अशा प्रकारची पण तरतूद आहे. तर ह्या तरतुदीचे 161 खालच्या त्या जनरली आपला काय संबंध वकील म्हणून त्याच्याशी तेवढा येतो अशातला भाग नाही. पण आपल्याला ॲटलिस्ट माहीत असावं की नक्की काय काय म्हणजे काय करायला पाहिजे. त्याचबरोबर जी दुसरी तरतूद आहे 164 सेक्शन खालची एक तरतूद खूप महत्त्वाची आहे. त्या तरतुदीप्रमाणे पण काय केलेलं आहे तर आता फिक्स 5 लाख रुपयाची रक्कम ठेवलेली आहे. म्हणजे एखाद्याचा अपघात झाला आणि एखादा व्यक्ती मयत झाला त्याचं वय किती ही महत्त्वाची गोष्ट नाही आहे. irrespective of his age, irrespective of his income, and irrespective of dependence on him, number of dependents, fixed amount of 5 lakh rupees is given to the applicants, legal heirs. मग आता 5 लाख रुपये ते कधी आपल्या वकील म्हणून आपण ज्यावेळेस ह्या क्षेत्रात प्रॅक्टिस करतो कधी उपयोगी पडतं ते एखादं लहान मूल वारलेलं आहे. आता तुम्ही जर 166 खाली गेला तर त्याच्यासाठी काही वेळेस 3 आणि 3.5 लाख 2.5 लाख रुपये अशा प्रकारची रक्कम म्हणतं. मग त्याच्यासाठी तुम्ही 5 लाखासाठी जर डायरेक्ट 164 खाली केलं तर त्याला बाकीची प्रोसिजर नाही. तुम्ही सरतपास डायरेक्ट कोर्टापुढं दाखल केला दॅट्स इनफ. म्हणजे तुम्हाला लगेच कोर्ट त्याच्यावरती उलट तपास नॉमिनल होऊन लगेच अवॉर्डच करायचं अशा प्रकारची ती तरतूद आहे. दुसरी गोष्ट काय सिनियर सिटीजन्स असत आहे अशा लोकांसाठी पण आपण नुकसान भरपाईचं करताना त्या 164 सेक्शन खाली करू शकतो. ज्यांचं इन्कम सिनियर सिटीजन आहेत इन्कम दाखवायला नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची ही तरतूद ज्यांच्यासाठी उपयोगी पडते ते म्हणजे की स्वतःच्याच चुकीमुळं अपघात झालेला आहे की ज्यांच्यावरती चार्ज येतो FIR ज्यांच्या अगेन्स्ट आहे आणि त्यांच्या चुकीमुळंच अपघात झालेला आहे. मग अशा वेळेला पण त्या माणसाचं जास्त इन्कम दाखवाय किंवा ॲडव्हान्स एज असेल तर आपण त्या 164 खाली जर केलं तर 5 लाख रुपये त्याच्यावरती इंटरेस्ट आणि जर समजा त्याच्यावरती काही ट्रीटमेंट झालं असेल तर त्याचा पण खर्च हा तिथं मिळत असतो. ही एक खूप महत्त्वाची तरतूद आहे. दुसरं बघा ही 2019च्या अमेंडमेंटप्रमाणे 164 सेक्शन आला. त्याच्या अगोदर 2 तरतुदीच्या क्लब करून पूर्वेच्या ईस्ट वाईल जो तरतुदी होत्या 163A खालची एक तरतूद होती अगोदर आणि 140च्या खालची एक तरतूद होती. आपण जनरली ऐकून असतो 140 म्हणजे NFLची कॉम्पेन्सेशन नो फॉल्ट लायबिलिटी म्हणजे नुकसान कुणाची चूक आहे बघू नका. तर काय करा डेथ झाली तर 50,000 रुपये त्यांना तातडीची मदत द्या आणि जर डिसेबल असेल तर 25,000 रुपीज द्या. अशा प्रकारची 140ची तरतूद आता इट्स नो मोर इन एक्झिस्टन्स. आता ती अस्तित्वात नाही आहे तरतूद. आणि दुसरी 163A खालची तरतूद होती म्हणजे स्ट्रक्चर फॉर्म्युला आपण जी म्हणतो वयाप्रमाणे आपल्याला वयाप्रमाणे स्ट्रक्चर दिलेलं आहे आणि त्याच्याप्रमाणे मल्टिप्लायर लागून मग ती नुकसान भरपाई मिळायची. तर 7th शेड्यूल त्याच्याप्रमाणे जो शेड्यूल दिलेला आहे तर तो पण आता 163Aची पण तरतूद काढून टाकलेली आहे. कारण त्याच्याप्रमाणे पण काय व्हायचं की त्याचं उत्पन्न साधारण 4,000च्या आतच आपल्याला गृहीत धरावं लागायचं आणि त्याच्यामुळं होणारी नुकसान भरपाई पण कमी होत होती. मग पण तरी काही क्लेम संदर्भात 164ची तरतूद खूप चांगल्या पद्धतीने उपयोगी पडते. आता आपण सगळ्यात जास्त ज्या तरतुदीशी आपला संबंध येतो ती 166 खालची तरतूद आहे. बरोबर आहे. 166च्या खालच्या तरतुदीचं व्हॉट इज सिनो क्वा नॉन ऑफ द सेक्शन 166 इज प्रूव्हिंग द निग्लिजन्स ऑफ ऑपोजिट व्हेकल. कुणाच्या चुकीमुळं हा अपघात व्हायला पाहिजे तर समोरच्याच्या म्हणजे ज्याच्यासाठी आपण हा नुकसान भरपाईचा अर्ज करतोय त्याची कसल्याही प्रकारची चूक ह्या अपघातात नसायला पाहिजे. हा एक महत्त्वाचा इन्ग्रेडियंट ह्या 166 खालच्या तरतुदीचा आहे. तर ते खूप महत्त्वाचं आहे. म्हणून त्या तरतुदीशी आपण जास्त वकील म्हणून संबंधित असतो की जो आपण क्लेम करत असतो. आता त्यात काय केलेलं आहे तर थोडंसं ह्या ॲक्टप्रमाणे म्हणजे नवीन जी 2019ची इनॅक्टमेंट आली दुरुस्ती आली त्या दुरुस्तीप्रमाणे थोडासा त्याच्यावरती मर्यादा घातलेली असं म्हटलं तर काय वावगं नाही आहे. जसं की सर अगोदर लिमिटेशन पिरियडच नव्हता. तुम्ही कधी आपण क्लेम दाखल करू शकत होतो. बरोबर आहे. पण आता मात्र 6 महिन्याचं त्याने लिमिटेशन्स आणलं आणि 6 महिन्याच्या आतच मात्र आपल्याला क्लेम दाखल करावा लागतो. की असं लिमिटेशनची तरतूद हे पहिले अगोदर नव्हती पण आता ते हे 2019च्या तरतुदीप्रमाणे दुरुस्तीप्रमाणे हे त्याच्यात आलेली आहे. तर हे 166ची तर क्लेम जो आहे म्हणजे ॲप्लिकेशन ज्याच्या अंडर आपण करतो ती तरतूद मात्र अतिशय महत्त्वाची आहे. परत अपार्ट फ्रॉम दिस एक वेगळ्या ट्रॅकमध्ये असं असतं की
बऱ्याचशा वेळेला दुसरं कुठलंच वाहन इन्व्हॉल्व नसतं. टू व्हीलरवाला स्वतःच जातो, धडकतो कुठंतरी आणि त्याचा मृत्यू त्यात होत असतो. मग अशा वेळेस त्याच्यासाठी काय, तर पर्सनल ॲक्सिडेंट कवर जर त्या क्लेममध्ये असेल त्याचा, म्हणजे ड्रायव्हर ओनर जर त्याच्यात कवर केला असेल तर त्याच्यासाठी पण आता जवळजवळ 15 लाखापर्यंतची तरतूद आहे. बघा, आपण वकील म्हणून सगळ्यात महत्त्वाच्या आपल्यासाठी काय गोष्टी राहतात की आम्ही दुर्दैवाने इतर केसेसमध्ये पण बघतो की आपल्या वकिलाचंच दुर्दैवानं जर अपघात झाला किंवा काय तर आपल्या वाहनांचे इन्शुरन्स नसतात किंवा ड्रायव्हिंग लायसन्स नसतं. म्हणून एक आपली सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आणि आपल्या घरासाठी पण रिस्पॉन्सिबिलिटी आणि आपल्या स्वतःसाठी पण रिस्पॉन्सिबिलिटी आहे असं म्हटलं तर काय वावगं नाही आहे. काय होणं गरजेचं आहे त्यात की सगळ्यात पहिलं आपलं जे पण वाहन असेल त्याचा आपल्याकडे इन्शुरन्स असला पाहिजे. कारण मी असं बघितलं की रिक्षावाला एक ड्रायव्हर आहे, त्याने रिक्षाचा इन्शुरन्स भरलेला नाही आहे. तो आता 65 वर्षाचा मे बी म्हातारा माणूस असेल, त्याने एक 15-20 वर्ष इन्शुरन्स भरला नसेल असं गृहीत धरा. म्हणजे त्याने 1 लाखभर रुपयाचा इन्शुरन्स रिक्षाचा ॲट द मोस्ट चुकवला असेल. आता अराउंड त्याच्यावरती 10 लाखाची लायबिलिटी आलेली आहे आणि त्याचं 1 एकरची प्रॉपर्टी पण मी अटॅच करून घेतली. म्हणजे तो जर रेग्युलर इन्शुरन्स भरत असता तर ही परिस्थिती त्याच्यावरती आली नसती. दुसरी गोष्ट, आपण जरी नेहमी कोर्टात असलो किंवा इमिनंट लॉयर जरी असलो तरी होतं काय की आपली एक सामाजिक जबाबदारी असते की आपल्या वाहनामुळे इतराला जर कोणाला काय झालं, इजा झाली किंवा एखाद्याचा मृत्यू अनावधानानं झाला तर त्याच्यासाठी पण आपल्याला नुकसान भरपाई कव्हर करता यावी, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून प्रत्येकानं, आपण वकीलच नाही, प्रत्येक व्यक्तीचा इन्शुरन्स हा वाहनाचा असला पाहिजे, ही महत्त्वाचं. मग आपण त्यात किती पळवाटा काढू शकतो. एकदा वाहनाचा इन्शुरन्स जर असला तर त्या बाकीच्या गोष्टी मग इमटेरियल राहतात त्याच्यावर. आणि दुसरं, लायसन्स असावं आपलं. मग हे असलं तर तुम्हाला बाकीचं काय बघायची गरज नाही आहे त्यात की काय करायचं आणि काय नाही. आता काय होतं की ह्या 166 संदर्भातला क्लेम चालवताना आपल्याला बऱ्याचशा वेळेला असा प्रश्न पडतो, सहसा जे ह्या रेग्युलर ट्रॅकमध्ये नसतात अशा मंडळींना, की हे नुकसान भरपाई कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायची. बरोबर आहे ना, हे नुकसान भरपाई कशा प्रकारे कॅल्क्युलेट करायची. आणि त्यात काय झालेलं आहे की केस लॉ काही इतके महत्त्वाचे आलेले आहेत त्याच्यानंतर की द केस लॉज हॅव सरपास द प्रोव्हिजन्स ऑफ लॉ अँड दे आर देमसेल्स द लॉ. अशा प्रकारचे केस लॉ, जसं प्रणय शेट्टीची केस 2017ला आली, नॅशनल इन्शुरन्स कंपनी वर्सेस प्रणय शेट्टीची केस, तर खूप लँडमार्क जजमेंट आहे ते. आणि त्याच्यात काय नंतर डेव्हलपमेंट्स होत गेल्या. म्हणजे you should not take into consideration the previous case laws which were, number of cases were there, landmark judgments were there, but except the Pranay Shetty's case. फक्त प्रणय शेट्टीचीच केस जर चांगल्या पद्धतीने बघितली तर बऱ्यापैकी आपल्याला हे कळू शकतं. आणि त्याच्यानंतरच्या डेव्हलपमेंट्स म्हणजे स्पेसिफिकली 2017 आणि पोस्ट डेव्हलपमेंट्स आफ्टर 2017 हे बघितलं तर आपल्याला बऱ्यापैकी ह्या सगळ्याची आयडिया येऊन जाते. काय झालं, ह्या नुकसान भरपाईसाठी 3च गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या. ज्या व्यक्तीचा अपघात झालेला आहे त्याचं वय किती हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. दुसरं, त्याचं उत्पन्न किती येते, कारण उत्पन्नाच्या प्रमाणातच त्याची नुकसान भरपाई पुढं मिळणारी ही महत्त्वाची. आणि त्याच्यावरती अवलंबून असणारी रिप्रेझेंटेटिव्स किती आहे. कारण काय होतं, बऱ्याचशा वेळेला आपण क्लेम घेऊन जातो आणि इन्शुरन्स कंपनी डिफेन्सेस घेऊन येत असतात. दे आर नॉट डिपेंडंट्स. हे डिपेंडंट्स नाही, हा मुलगा आहे, हा चांगलं वय आहे, याचं 25 वर्षाचा आहे, मग हा कमावत आहे, किंवा मुली शिकलेल्या आहेत किंवा लग्न झालेले आहेत, अशा प्रकारचं काय काय. पण हा डिपेंडन्स हा शब्द 166 सेक्शन खाली कुठेही वापरलेला नाही. पण आपल्याला काय केलं जातं की अगदी मोठा रेग्युलर ट्रॅकमध्ये नसलं तर आपल्याला ती भीतीदायक वाटतं की अरे हा डिपेंडन्स नाही होऊ शकत. बरोबर आहे, लिगल रिप्रेझेंटेटिव्ह अशा प्रकारचं वर्डिंग 166 खाली वापरलेलं आहे. आता काय होतं, ह्या 3च गोष्टी सगळ्यात जास्त तुम्हाला हे सगळं कळण्यासाठी, म्हणजे कसं नुकसान भरपाई मिळवायची हे कळण्यासाठी ह्या 3च गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेची गोष्ट. काय की त्या व्यक्तीचं वय किती. वय कशासाठी कळणं गरजेचं आहे, कारण वय जर कळलं तर त्यानं पुढं किती काळ कमावला असता हा जो शेड्यूल आहे ते आपल्या लक्षात येईल. आता खरा तर तो शेड्यूल जो आहे 163A सेक्शनच्या अंडरच तो शेड्यूल होता, पण आता 163 सेक्शन इज नो मोर इन एक्झिस्टन्स. त्याच्यामुळं तो शेड्यूल पण गेलेला आहे असं म्हटलं तर काय वावगं नाही आहे. परंतु त्या शेड्यूलमध्ये प्रणय शेट्टीच्या केसमध्ये पण काय दुरुस्त्या केलेल्या आहेत. म्हणून प्रणय शेट्टीचं जे शेड्यूल आहे तेच पुढं चालू झालं असं म्हटलं तर काय वावगं नाही आहे. म्हणजे प्रणय शेट्टीच्या केसमध्ये तो शेड्यूल ॲडॉप्ट केलेला आहे आणि त्याच्यात काय दुरुस्ती पण केलेली आहे. फॉर एक्झाम्पल, एखाद्या व्यक्तीचं 15 ते 25 अशा वयोगटाचं वय जर असेल तर त्यानं पुढं मल्टिप्लायर कितीचा लागतो, तर पुढं त्यांना साध्या भाषेत आपण जर करायला गेलं तर पुढं त्यांना 18 वर्ष कमावलं असतं. बस त्याचा इन्कम जो असतो तो पुढं 18 वर्ष त्याने कमावलं असतं. आणि हा मल्टिप्लायर सगळ्यात जास्त आहे.
15 ते 25 वयोगटासाठी सगळ्यात जास्त मल्टिप्लायर जो आहे तो 18 वर्ष वयाचा आहे. आणि तिथनं पुढं जसं जसं 5-5 वर्षाचा स्लॉट पुढं जात राहतो, म्हणजे 26 ते 30 वयोगट झालं तर 18च्या ऐवजी 17 वर्ष कमवायचा आला, 31 ते 35 झालं तर 16 वर्ष आला, 36 ते 40 झालं तर परत 15 वर्ष आला. असं करत करत यावेळेस 51 ते 55 वर्ष येतं, मग तिथं कमी कमी होत जातो. परत 11च्या ऐवजी 9चा येतो, परत 7चा येतो, परत 5चा येतो. 5च्या पुढं मग 65च्या वरती काय होतं, तसा 61 ते 65 समजा 7चा मल्टिप्लायर येतो. आणि 65 वर्षाच्या पुढं मग 5चाच मल्टिप्लायर लावून नुकसान भरपाई दिली जाते. म्हणून वय त्या व्यक्तीचा अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की त्याच्यातल्या लहानसहान गोष्टी आपल्याला कळणं गरजेचं आहे. वय काय होतं, आता समजा एखाद्या व्यक्तीचं वय 26 वर्ष आपल्या पोलीस पेपरमध्ये आहे, तिथं थोडीशी एक वकील म्हणून आपण इन्क्वायरी करणं गरजेचं राहतं की नक्की त्याचं वय किती आहे. म्हणजे वेदर ही हॅज कम्प्लिटेड 26 years ऑफ एज or he had just completed 25 years. If he has completed 25 years of age and running into 26, means according to law he has just completed 25 years and multiplier applicable is of 18 years. जर तो कुठल्या ग्रुपमध्ये धरला जातो, त्याचं जरी 26 वर्ष एखाद्यानं, कारण सगळ्यांना आजूबाजूच्यांना माहीत असतंच वय एक्झॅक्ट असं गोष्ट अपेक्षित नाही. कोणतरी चुलत भावाने FIR दिला आणि त्याला माहिती आहे ह्याचा आत्ताच वाढदिवस झालेला आहे, 26 वर्ष चालू झालेलं आहे, मग तो 26 वर्ष सांगतो. पण कायद्याच्या दृष्टीनं त्याचं वय हे 25च कंप्लीट झालेलं आहे, त्याला मल्टिप्लायर 18चाच लागायला पाहिजे. आपण जर 26 प्रमाणे जर त्याचं इन्क्वायरी थोडीशी केली नाही आणि 26 वर्ष आपण जर ॲक्सेप्ट केलं तर त्याला 18च्या ऐवजी मल्टिप्लायर 17चा लागेल आणि ॲटलिस्ट 5 ते 7 लाख रुपयाचं नुकसान भरपाई कमी होऊन जाईल. म्हणून हे बघणं खूप गरजेची गोष्ट आहे. कम्प्लिटेड इयर्स ही खूप महत्त्वाची आहे, रनिंग एज ही महत्त्वाची गोष्ट नाही. म्हणून वयाच्या बाबतीत हे बघणं एक गरजेची गोष्ट आहे. ह्याच्यानंतर बघणं गरजेचं आहे की त्याचा इन्कम किती होता. म्हणून हे थोडंसं आपण इन्क्वायरी करणं, ज्युनियरली इन्क्वायरी करणं ही खूप गरजेची गोष्ट असते. कारण आपल्याला माहिती देणाऱ्या सगळ्यांनाच इन्कम किती आहे हे माहिती असतंच, अशातला भाग नाही आहे, बरोबर आहे. थोडंसं स्क्रुटिनी जर केलं, काही वेळेस काय असतं की नोकरदार नसतो एखादा, नोकरदार असला तर त्याचं पेमेंट स्लिप येऊन जाईल, बरोबर आहे. एखादा बिझनेसमॅन आहे पण घरच्यांना पण माहीत नसतं हा इन्कम टॅक्स भरतो का नाही, हे कन्क्लुजिव्ह प्रूफ आहे. म्हणजे सॅलरी स्लिप असू दे एखादी गव्हर्नमेंटची किंवा इन्कम टॅक्स रिटर्न्स, हे कन्क्लुजिव्ह प्रूफ आहे इन्कमसाठीचे. त्याच्यात तुम्हाला जास्त करायची काय गरज नाही, परंतु थोडा रिसर्च करायची गरज आहे. जर समजा ह्या गोष्टी नसतील तर थोडासा रिसर्च करायची गरज आहे की त्यानं चुकून इतरांना माहिती नसताना काही इन्कम टॅक्स भरला आहे का. एखाद्या घरच्यांना पण माहीत असण्याची गोष्ट नाही आहे की हा इन्कम टॅक्स भरत होता, किंवा बँकेचे ट्रान्झॅक्शन्स काय त्याचे रेग्युलर जर होत असतील, त्याच्यात जर चांगल्या पद्धतीनं व्यवहार होत असतील तर हे बघणं एक गरजेची गोष्ट आहे. म्हणून जास्तीत जास्त इन्कम आपण कशा पद्धतीनं दाखवू शकतो. समजा एखादा इन्कम सर्व्हिसमधनं त्या व्यक्तीला एक 25,000 आहे किंवा 50,000 आहे असं गृहीत धरा. त्याचबरोबर त्याची शेती पण आहे काय प्रमाणात, 1-2 एकर शेती आहे. मग त्या 2 एकर शेतीतनं एक नोशनली तो एवढं कमवायचा असं पण आपण म्हणू शकतो ॲडिशनलसाठी, बरोबर आहे ना. आणि अशा पद्धतीने जेवढा आपण चांगला उत्पन्न कोर्टापुढे साबित करू, आपण म्हणून त्याच्यापेक्षा कोर्टापुढं आपण चांगल्या पद्धतीनं साबित करू, ह्याला जास्त महत्त्व आहे. तर त्या इन्कम पण जास्तीत जास्त असणं गरजेचं आहे, कारण त्या प्रमाणातच आपल्याला नुकसान भरपाई मिळत असते. जेवढ्या प्रमाणात त्या व्यक्तीचं इन्कम असेल तेवढ्याच प्रमाणात त्याचा नुकसान भरपाई वाढत असते. ही दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की ॲप्लिकंट्स किती होऊ शकतात किंवा लीगल रिप्रेझेंटेटिव्ह किती होऊ शकतात. कायद्याप्रमाणे असं आहे की एखाद्या व्यक्तीचा ज्याचा मृत्यू झालेला आहे पण त्याचं लग्न झालेलं नाही, तर जी काय त्याची नुकसान भरपाई होईल त्याची निम्मी रक्कम जो आहे त्याने स्वतःवरती खर्च केली असते, जी आपल्याला मिळत नाही, बरोबर आहे. दुसरं, समजा 2 ते 3 जण अवलंबून आहेत, त्या व्यक्तीवरती 2 ते 3 जण अवलंबून आहेत, तर अशा वेळेला 1/3 अमाऊंट ही त्यातनं कट होत असते. काय होतं ह्याच्यात आपल्याकडून एखाद्याची माहिती घेताना चुकून जातं की एखादी आजी असते, बाबा बरं 1-2-3 भावांचं कुटुंब आहे, एक आजी असते, ती दुसऱ्या भावाकडे असेल कुणाकडे राहत, पण ती आजी जरी एक आपण दाखवू शकलो ॲडिशनल, किंवा एखादी लग्न झालेली मुलगी पण आपण दाखवू शकलो की जिला एखाद्या वेळेस आपण दाखवत नाही आहे, तर ते 1/3 पेक्षा डिडक्शन, 4 जर झाले तर 1/4 डिडक्शन स्वतःवरची, म्हणजे जेवढी खाणारं तोंड वाढत जातील तेवढी स्वतःवरचं काय होईल, खर्च कमी होत राहतो. म्हणून जर 4 ते 6 लोक जर अवलंबून असतील तर 1/4 स्वतःसाठी डिडक्शन करतो तो व्यक्ती. म्हणून 3च्या ऐवजी 4 दाखवणे ही अतिशय चांगली गोष्ट राहते. तर 8.33% जी अमाऊंट आहे ती त्याच्यामुळे वाढत असते. तर म्हणून लिगल रिप्रेझेंटेटिव्ह वाढवले तर हा एक फायदा आपल्याला
जो होतो तो म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह किती त्याच्या संख्येवरती असतं. वयाच्या बाबतीत आणखीन एक महत्त्वाची गोष्ट अशी राहते की साधारण एखाद्या व्यक्तीचं वय समजा 40पर्यंत असेल, ज्याचा अपघात झालेला आहे, तर असणारं उत्पन्न तेवढंच राहत नाही आहे. ते उत्पन्न काय होतं, वाढत असतं. मग कायद्याप्रमाणे किती वाढ धरायची त्याची, तर आता त्याचे पॅरामीटर्स बऱ्यापैकी प्रणय शेट्टीच्या केसनं काय केलेले आहेत, फिक्स केलेले. मग काय फिक्स केलेले आहेत ते, एखादा व्यक्ती जो 40 वर्ष वयाच्या आतला आहे, ज्याचा अपघातात मयत झालेला आहे आणि तो जर शासकीय किंवा परमनंट एम्प्लॉई असेल असं आपण म्हणूया, तर त्याचा इन्कम 50%ने ॲड करायचा. म्हणजे आता जर 50,000 त्याचं उत्पन्न असेल तर त्यात अजून 25,000 रुपये नुकसान भरपाईसाठी ॲड करायचे. तो जर परमनंट एम्प्लॉई नसेल आणि 40 वर्ष वयाच्या आत त्याचं वय तर 40%नं ते ॲड करायचं. लक्षात येतं? ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. समजा त्याचं वय 40 ते 50 वयोगटात आहे आणि तो परमनंट एम्प्लॉई, तर त्याचं जे हे आहे फ्युचर प्रॉस्पेक्ट आहे ते 30%नं वाढवायचं. 50,000त 30%नं रक्कम वाढेल. आणि जर तो परमनंट एम्प्लॉई नसेल तर मग ते जे आहे ते कमी येऊन जाते, 25% येऊन जाईल. आणि प्रणय शेट्टीनंतर पण काय ज्या डेव्हलपमेंट झाल्या त्यात असं सांगितलं की एखाद्या व्यक्तीचं वय 51 ते 60 वयोगट, 50 म्हणण्यापेक्षा इट विल बी मोर प्रॉपर ॲप्रोप्रिएट टू से 51 इयर्स. 51 वर्ष ते 60 वर्ष वयोगटात जर एखाद्या व्यक्तीचं वय असेल तर त्याचं उत्पन्न जे, जर तो परमनंट एम्प्लॉय असेल तर 15%नं वाढेल आणि परमनंट जर एम्प्लॉय नसेल तर 10%नं वाढेल. अशा प्रकारे वय हे फॅक्टर करत असतं, त्याचे रिप्रेझेंटेटिव्ह फॅक्टर करत असतात आणि त्याचा इन्कम फॅक्टर करत असतो. आणि हे सगळे पॅरामीटर्स आहेत की ज्याच्यातनं आपल्याला नुकसान भरपाई कॅल्क्युलेट करता येते. आता कशी कॅल्क्युलेट करायची, तर थोडासा कोणीतरी कॅल्क्युलेटर घ्या, म्हणजे मग आपल्या लक्षात येईल मोबाईलमधला, की असं गृहीत धरा की ज्या व्यक्तीचा अपघात झालेला आहे त्याचं 25 वर्षाचं वय आहे आणि त्याचा आत्ता तो एक गव्हर्नमेंट एम्प्लॉई असं गृहीत धरा आणि त्याला 50,000 रुपये आत्ता पगार मिळतो. तर त्याचा 50,000 रुपये हा पगार आहे. आता काय होईल, तो गव्हर्नमेंट एम्प्लॉय म्हणजे स्वाभाविकपणे तो परमनंट एम्प्लॉई आहे आणि 40 वर्षाच्या आत त्याचं वय असल्यामुळं त्याचं फ्युचर प्रॉस्पेक्ट असं आहे की 50%ने त्याचं ॲड केलं पाहिजे. म्हणजे ह्याच्यात प्लस 25,000 रुपीज इक्वल टू 75,000 रुपीज. नुकसान भरपाईसाठी रक्कम किती येईल, भविष्याची नुकसान भरपाई, भविष्यातली वृद्धी विचारात घेता 25,000, आत्ता कॅल्क्युलेट करायला नुकसान भरपाई 75,000 रुपये गृहीत धरायला पाहिजे. आता असं गृहीत धरा की त्याच्यावरती अवलंबून असणाऱ्या अर्जदारांची संख्या आहे ती 14 जणांची. 2 मुलं आहेत, पत्नी आणि आई आहे, अशा 4 माणसाचं कुटुंब त्याच्यावरती अवलंबून आहे. जर 4 ते 6 लोक अवलंबून असतील तर स्वतःवरती तो व्यक्ती 1/4 रक्कम खर्च करतो, 25%, म्हणजे डिवायडेड बाय 4. ही जी 75,000ची ते भागिले 4 त्याला करायला पाहिजे. जी रक्कम आली ती नुकसान भरपाईसाठी तुमची स्टँडर्ड रक्कम आली. आता ही रक्कम गुणिले 12 म्हणजे एका वर्षाची रक्कम आली. किती येते, ह्या रकमेला गुणिले 12 केला पण किती आली, 2,25,000. हे एका वर्षाचं आलं. आणि पुढं मल्टिप्लायर कितीचा लागला आता ह्याला, 25 वर्ष वय असल्यामुळे 18 वर्षाचा मल्टिप्लायर आला. देअरफॉर मल्टिप्लायड बाय 18 इयर्स, 18 वर्षानं मल्टिप्लाय म्हणजे किती झाली, 40,50,000. ठीक आहे. तर ही 40,50,000 ही जी आहे नुकसान भरपाईची रक्कम ही त्या क्लेमंट्सला कुठल्या सदराखाली मिळायला पाहिजे, लॉस ऑफ इन्कम इन्क्लुडिंग फ्युचर प्रॉस्पेक्टस, भविष्यातली त्याची वृद्धी इन्कमची विचारात घेता जे काय नुकसान झालं त्याच्यासाठी ही रक्कम आली. आता अपार्ट फ्रॉम दिस रक्कम मे व्हॅरी ॲज पर द इन्कम ऑफ द डिसीज. ही रक्कम आहे ती इन्कमप्रमाणे वेगवेगळी होत राहील, कमी जास्त होत राहील. परंतु बाकीच्या रकमा ज्या आहेत त्या कन्व्हेन्शनल सम्स आहेत, म्हणजे त्या कायद्याप्रमाणे फिक्स आहेत आणि कायद्याप्रमाणे देणं गरजेची गोष्ट आहे. मग त्या ज्या आहेत त्या कुठल्या आहेत, तर लॉस ऑफ कन्सोर्टियम. लॉस ऑफ कन्सोर्टियम काय होतं की बाबा त्या पत्नीला एक पतीचा सहवासाला मुकावं लागतं, लहान मुलांना त्यांच्या वडिलाच्या प्रेमाला मुकावं लागतं, त्यांना दुःख वेदना होत असतात वडील गेले म्हणून, आणि आईला पण त्याचप्रमाणे असतं. म्हणून ह्या प्रत्येकी बघा प्रणय शेट्टीची केस तशा अर्थानं खूप लिमिट करत होती नुकसान भरपाई, जरी त्यानं बरेचसे पॅरामीटर्स 4 कॉर्नर्स ऑफ द क्लेम हॅव बीन फिक्स्ड बाय द प्रणय शेट्टीज केस, बट स्टील द केस the judgment was restricting the compensation at great extent, but subsequent developments has enhanced the compensation.
नंतर केसेस काय आले त्याच्यात काय सांगितलं गेलं, प्रणय शेट्टीच्या केसमध्ये असं सांगितलं की ह्या सगळ्यांसाठी कन्सोर्टियम एकत्र 40,000 रुपये द्या आणि ही रक्कम दर 3 वर्षानं 10% वाढवा, अशा प्रकारचं ते रुलिंग आहे. ह्या सगळ्यांना एकत्र म्हणजे ह्या 14 जणांना एकत्र 40,000 रुपये द्या आणि दर 3 वर्षाने ह्या रकमेत 10%ची वाढ करा. पण जे नंतर काय सबसिक्वेंट डेव्हलपमेंट झाल्या त्या डेव्हलपमेंटमध्ये असं सांगितलं हे प्रत्येकाला 40,000 रुपये द्या. ह्या रकमा खूप महत्त्वाच्या आहेत. मग ते 40च्या ऐवजी ह्या प्रत्येकाला 40 झाल्या आणि दर 3 वर्षांनी काय करा, ह्याच्यात 10% वाढवा. मग प्रणय शेट्टीचं जे जजमेंट आलं ते 31 ऑक्टोबर मला वाटतेला 17ला जजमेंट आलं आणि त्याच्यानंतर 2020ला ऑक्टोबरमध्येच परत ह्याच्यात 10% वाढ म्हणजे 44,000 आणि आत्ता परत त्याच्यानंतर म्हणजे 20 नंतर आता 23ला ऑक्टोबर 23 नंतर परत आता 10% वाढ त्याच्यात, म्हणजे ह्या रकमा आता 48,800 ईच अशा प्रकारचे देणं हे गरजेचं आहे. म्हणून ह्या कन्व्हेन्शनल सम प्रत्येकी वाढल्या, विचार करा अराउंड 50,000 रुपीज प्रत्येकी, म्हणजे हे 2 लाख रुपये ह्या प्रत्येकाला मिळायला पाहिजे. जे अगोदर फक्त 40,000 रुपये मिळायचे ते नंतरच्या डेव्हलपमेंटनं आता ह्या 2 लाख रुपये ह्याच्यात ॲड होतील. म्हणजे ती जी मगाची आपली रक्कम आली त्या रकमेत हे जे ती रक्कम ॲड होईल. ह्याच्या व्यतिरिक्त काय होतं, लॉस ऑफ इस्टेट नावाचं एक सदर आहे, मिळकतीचं नुकसान. त्या मिळकतीच्या नुकसानमध्ये प्रणय शेट्टीच्या केसमध्ये 15,000 रुपये द्या सांगितलं आणि दर 3 वर्षांनी वाढवा. हा रूल सगळ्याच कन्व्हेन्शनल समसाठी लागू आहे. तर मग त्या 15,000मध्ये परत 10% वाढ झाली 20मध्ये आणि ती 16,500 झाली आणि 2023 नंतर परत आता त्यात 10% वाढ अजून 18,150 रुपये प्रत्येकी, म्हणजे त्या हेडखाली प्रत्येकी नाही आहे, ती एकच रक्कम आपल्याला मिळते 18,150. आणि दुसरं ते फ्युनरल एक्सपेन्सेस आणि ते विधीचा खर्च आहे, तो पण बरोबर ह्याच्यासारखाच आहे. म्हणजे 15,000 पहिला होता, आता तो 18,800 त्याच रूलप्रमाणे मिळायला पाहिजे. आणि असं मिळून ही ज्या दिवशी आपण क्लेम दाखल केला, का महत्त्वाचं आहे बघा, आपलं थोडासा अभ्यास आणि थोडीशी फक्त चलाकी गरजेची आहे. ती एवढ्यासाठी की जेवढा आपला क्लेम आता हे कोर्टाच्या म्हणजे खरंच आपल्याला वकील म्हणून बऱ्याचशा वेळेला असं वाटतं की आपण कसं करतो की न्याय देण्यासाठी आपण पार्टीला लढत असतो, वर्षानुवर्षे इव्हन क्लेमच्या केसेस पण पेंडिंग असतात. खरं तर क्लेमच्या केसेस आपण जर ह्याचं बेसिक जर ऑब्जेक्ट बघायला गेलं आणि लॉचं एक्सपेक्टेशन जर बघायला गेलं तर इट इज सोशल लेजिस्लेशन. मोटर व्हेकल्स ॲक्ट खालचं कॉम्पेन्सेशन संदर्भातलं लेजिस्लेशन आहे ते सोशल लेजिस्लेशन आहे, समाजाच्या उपयोगीसाठी आहे आणि दॅट इज बेनिफिशियल, समाजाच्या चांगल्यासाठीच आहे, बरोबर आहे. मग असं लेजिस्लेशन वाचताना कोर्टानं काय सांगितलं की क्रिमिनलमध्ये ठीक आहे बियॉन्ड ऑल रिझनेबल डाऊट्स आपण ते क्राईम त्याच्या विरोधात प्रूव्ह व्हायला पाहिजे, सिव्हिलला जस्ट बाय प्रिपॉन्डरन्स ऑफ प्रॉबॅबिलिटी, क्लेमच्या बाबतीत इवन बिलो दॅन दॅट आणि समरी ट्रायल्स घ्या असं सांगितलं. तरी समरी ट्रायलच्या ऐवजी म्हणजे थोडं आपण अकॅडमिकली डिस्कशन करतो म्हणून मी आपल्या फ्रॅटर्निटीचा थोडा असा माफी मागून मी स्टेटमेंट केलं तर चालेल. बऱ्याचशा वेळेला काय होतं, हे आपल्याकडं माहिती आहे सेशन्स कोर्ट चालवली जातात, त्यांच्याकडेच एक क्लेम्स चालू असतात. बऱ्याचशा वेळेला असं त्यांना अपेक्षित असतं की सेशनला जसं एक्सपेक्टेशन्स आहेत प्रूव्ह करायचे तसेच एक्सपेक्टेशन्सनं क्लेमंटने पण प्रूव्ह करावं. मग त्यावेळेस विचार करा की हा आपला चालणारा क्लेम जो अपेक्षित आहे वर्षभरात 1.5 वर्षात निकाली लागायला पाहिजे, तो क्लेम कितीतरी बऱ्याचशा वेळेला पुढं लांबत असतो. साधी गोष्ट आहे बघा, सिव्हिलमध्ये एक ऑर्डर 12 आहे. मला असं वाटतं कोर्टाने आपण वकिलांनी पण त्याचा खूप चांगल्या पद्धतीने उपयोग केला तर खूप लवकर आपण डिस्पोजल घेऊ शकू. त्याच्यात काय सांगितलं आहे बरं की यू जस्ट गिव्ह नोटीस टू द अदर पार्टी की आय हॅव फाइल these documents. These documents I have got from the appropriate authority. They are signed and sealed by those authorities and they are brought from the union source and therefore you admit these documents. Within 7 days, 7 दिवसात तुम्ही हे डॉक्युमेंट्स ॲडमिट करा. Else, if you don't admit these documents, if you deny these documents, pay cost of adducing the evidence. जो पण काय कॉस्ट लागेल तो पुरावा मला सिद्ध करण्यासाठी तो पुरावा तुम्ही द्या. विचार करा, सिव्हिलमध्ये ही प्रोव्हिजन जर वापरली तर किती कर्टेल होऊ शकतं आपल्या ह्या सगळ्या गोष्टी. MSCPत आपण वापरायला गेलं तरी कोर्ट काय वेळेस वापरून देत नाही, तुम्ही प्रूव्ह करा. विचार करा, आता 3 नॅशनलाइज बँकेची स्टेटमेंट्स मी दाखल केलेली आहेत कोर्टापुढं विथ 65B सर्टिफिकेट आहे त्याच्यावर, बरोबर. इन्फॉर्मेशन ॲक्टप्रमाणेचं 65Bचं सर्टिफिकेट आहे आणि 3 नॅशनलाइज बँकेची बँक ऑफ इंडियाचं सर्टिफिकेट आहे, IC सर्टिफिकेटचं स्टेटमेंट्स आहेत. आता ही स्टेटमेंट ज्यावेळेस मी कोर्टाला दाखल करतो ते नोटीस देतो, विचार करा की त्या
कोर्टाने पण समोरच्या वकिलांना विचारायला नाही पाहिजे, लगेच एक्झिबिट करून टाकायला पाहिजे ती डॉक्युमेंट्स. परंतु तरी काय केलं जातं, नाही तुम्हीच प्रूव्ह करत बसा. आता ती प्रूव्ह करायची आपल्याला माहिती, एक साक्षीदार आपण कोर्टापुढे सिद्ध करायला कमीत कमी 6 महिने गुंततात. मला माझा तर असा अनुभव आहे. एक वेळेस एकतर साहेब नसतील, तो साक्षीदार बऱ्याचशा वेळा घेत असतो आपल्या कोर्टापुढे यायला, समोरचे वकील नसतील किंवा आपल्याला पण काय काम लागलेलं असेल, अचानक कधी एखादा बंद पडलेला असेल, असं पण असेल. कारण मी येता आता ते फाटकच बंद, म्हणजे शेतकऱ्यांनीच बंद केलेलं आहे, आता तुम्ही जा कुठलं जायचं, आता 15 मिनिटात तर लेक्चर चालू व्हायची वेळ, आता जायचं कुठं, तर बरा असा फिरून अर्धा पाऊण तास अजून वाढला. तर अशा गोष्टी होत असतात. आपण न्याय द्यायला तिथे ज्यावेळेस बसलेला असतो, ज्यावेळेस कायदा अलाव करतो, आपल्याला कायद्यात तरतूद नसती तर गोष्ट वेगळी आहे, कायदा अलाव करतो आणि हे पब्लिक डॉक्युमेंट्स आहेत. त्या पब्लिक डॉक्युमेंट्सला कशाबद्दल तुम्ही एवढं स्क्रुपलसली जात असता, बरोबर आहे ना. आणि त्याची सिद्धता कुणीही करू शकतं. जी पब्लिक, आता डिसॅबिलिटी सर्टिफिकेट, ऑनलाईन डिसॅबिलिटी सर्टिफिकेट कुठल्याही वकिलांना ते कळू शकतं, 7 बार आहेत ऑनलाईन सगळ्यांना. ते जर त्याच्यात फॉल्सूड काय असेल तर ते लगेच आपण प्रूव्ह करू शकतो. पण तरी पण काही वेळेस काय होतं की त्याचं थोडंसं पुढं डेअरिंग केलं जात नाही. डेअरिंग पण करायची गरज नाही, तुमच्या हातात कायदा आहे, बरोबर आहे ना, पण ते केलं जात नाही. आणि म्हणून मग हे समरीच्या ऐवजी काय होते, लॉंग स्ट्रेच ट्रायल होऊन जाते, इवन कॉम्पेन्सेशन केसेसमध्ये पण. आणि मग काय होतं की नुकसान भरपाई मिळायला उशीर लागतो. पण एक गोष्ट होती की ज्या दिवशी आपण प्रकरण दाखल केलेले त्या दिवसापासून ह्याच्यावरती व्याज मिळत राहतं आणि ते तुम्हाला ॲक्च्युअल रक्कम मिळेपर्यंत व्याज मिळतं. म्हणून ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहे. ॲटलिस्ट तेवढी तर गोष्ट वायासीचं आपण बोलूया, एक चांगली गोष्ट आपल्या पक्षकारांना काय होती तर एवढी गोष्ट होत असते. पण काय होतं, बऱ्याचशा वेळेला क्लेमंट्स असतात, बरेचसे सिनियर सिटीजन असतात, ते ते गेल्यानंतर रक्कम मिळून काय करायचं. म्हणजे तुम्हाला सांगतो, माझी एक केस आहे, अराउंड त्यात नवरा बायको दोघं, एक CRPFमध्ये मुलगा होता आणि त्याची सगळी नुकसान भरपाई 90 लाख 1 कोटीच्या दरम्यानची नुकसान भरपाई आहे. इन्शुरन्स कंपनीला माहिती आहे दोघंच अर्जदार आहेत. एक सिनियर सिटीजन म्हातारा बाबा आहे, तो जास्त काळ टिकू शकत नाही, हे त्यांनी हेरलं बरोबर आणि एकदम रिझनेबल जजमेंट आहे, तरी त्याच्यावरती अपील हायकोर्टला केलेले. बघा, म्हणजे हे अशा पण काही टॅक्टिक्स चालवल्या जातात. पण हे आपल्या हातात खूप कमी आहे, आपण सबमिट करू शकतो, पण वरनं जर न्यायाचा दंडुका त्यांच्यावरती पडला तर मात्र व्यवस्थित करू शकतात. तर हे अशा प्रकारे हे नुकसान. आता ह्यांना बरेचसे कंगोर आहेत. म्हणजे आपण जर डिस्कस करायला गेलं, मला असं वाटायचं सुरुवातीला की खूप लहानशी गोष्ट आहे नुकसान भरपाई, पण एवढी साधी सोपी गोष्ट नाही, खूप कंगोर आहे त्याला. बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या आपल्याला व्यवस्थित, जसं की कॉम्पोजिट कॉन्ट्रीब्युटरी निग्लिजन्स, ही एक संकल्पना अतिशय छान आहे, त्याला पण आपल्याला थोडंसं डिस्कस करायला काही वेळ जाणारी गोष्ट आहे, पण खूप महत्त्वाचं आहे. अगदी शॉर्टमध्ये जर काय तुम्हाला थोडासा वेळ असला तर आपण थोडं 5 मिनिटं पुढं घेऊ, आणि हे झालं की तुमचे काय प्रश्न असतील तर थोड्या वेळात आपण त्याचं पण सेशन घेऊया. काय होतं, कॉम्पोजिट आणि कॉन्ट्रीब्युटरी निग्लिजन्स ह्या 2 संकल्पनेत आपली गल्लत होण्याची बऱ्याचशा वेळेला शक्यता असते. काय होतं, 2 वाहनांचा अपघात होतो, 2 वाहनांचा अपघात होतो, 2 ड्रायव्हर मयत झालेले आहेत. आता ज्यावेळेस एखाद्या ड्रायव्हरच्या रिप्रेझेंटेटिव्हकडून क्लेम केला जातो, तो क्लेममध्ये असं म्हटलं जातं की द ड्रायव्हर हॅज ऑल्सो कॉन्ट्रीब्युटेड इन द ॲक्सिडेंट. इन्शुरन्स कंपनी डिफेन्स घेऊन येते की ह्या ड्रायव्हरची पण चूक होती त्या अपघातात. त्याला म्हटलं जातं कॉन्ट्रीब्यूट, मीन्स द ड्रायव्हर हॅज कॉन्ट्रीब्युटेड इन द इव्हेंट, इन द ॲक्सिडेंट, इन द मिस्चिफ. त्या ड्रायव्हरनं पण काय केलेलं आहे, कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे. परंतु जो क्लीनर आहे, जो बाजूला बसलेला आहे, तो त्या अपघातात मयत झाला आहे, त्याचे वारस तिथं क्लेम करतायत. तर अशा वेळेस काय करतो, इन्शुरन्स कंपनी गुगली टाकत असतात, त्यांना माहीत असतं ही केस ही कॉन्ट्रीब्युटरी निग्लिजन्सची नाही, बिकॉज द क्लीनर was not on the steering, so he has not any way contributed in an accident, in that particular accident. मग त्याच्या विरोधात कॉन्ट्रीब्युटरीची थेअरी आणता येत नाही. काय होईल, त्याच्या विरोधात कॉम्पोजिट निग्लिजन्सची थेअरी. कॉम्पोजिट म्हणजे काय, त्याचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणू शकतात की असं गृहीत धरा की समोरच्या वाहनाविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे, पण त्या वाहनाचा इन्शुरन्सच नाही आहे. आता त्याचा मालक जर फुटकाळा असला तर त्याची रक्कम घ्यायची कुठनं, बरोबर. जी ह्या कुटुंबासाठी 15-20 लाख रुपयाची, 25 लाखाची जी काही रक्कम होईल, एक आपण हुशार लॉयर म्हणून ती रक्कम आपल्याला माहिती आता घेऊ शकत नाही आहे, आणि किती मोठा असला तरी तो काय देऊ शकत नाही आहे. मग हे वर्षानुवर्ष केस खेळून आपण आपल्या पक्षकाराला न्याय मिळवून देऊ शकत नाही. मग अशा वेळेस काय करू शकतो आपण, किंवा काय करता येऊ शकतं, आपल्या वाहनाचा इन्शुरन्स नाही तर आपल्या वाहनाच्या विरोधात पण आपण क्लेम करू शकतो, दॅट माय ड्रायव्हर हॅज ऑल्सो कॉन्ट्रीब्युटेड इन द ॲक्सिडेंट. म्हणजे मी ज्या वाहनात बसलो आहे त्या वाहनाच्या ड्रायव्हरनं पण ह्या ॲक्सिडेंटमध्ये कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे, आणि म्हणून ही हॅज अ चॉईस. असा थर्ड पार्टी क्लेमंट जो आहे, समजा रस्त्यावरती एखादा चालणारा व्यक्ती, 2 वाहनांची रेस लागलेली आहे
आणि एका वाहनानं धडक दिली ह्या बाजूच्या पेडिस्ट्रियनला आणि दुसरं वाहन पुढं निघून गेलं, तर त्या पेडिस्ट्रियनच्या रिप्रेझेंटेटिव्हला ऑप्शन आहे, ही कॅन क्लेम अगेन्स्ट आयदर ऑफ दिस व्हेकल्स. त्या दोन्ही व्हेकल्स, आता तुम्ही इन्शुरन्स कंपनी लगेच डिफेन्स घेऊन येते, माझा काय दोष आहे, आमचा टच पण झालेला नाही आहे, ते वाहन दुसरं धडकलं, आम्ही दुसरीकडून गेलो, आमचा काय संबंध आहे ह्याच्याशी, बरोबर आहे. बट वेन यू वेअर रेसिंग विथ द अदर व्हेकल यू हॅव कॉन्ट्रीब्युटेड इन द ॲक्सिडेंट. लक्षात आलं, त्या ॲक्सिडेंटमध्ये कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे आणि म्हणून यू आर ऑल्सो लायबल टू पे द कॉम्पेन्सेशन. म्हणून ज्या वाहनानं अपघात केला किंवा धडक दिली प्रत्यक्षात त्याचा इन्शुरन्स नाही आहे, तर तुम्ही त्या दुसऱ्या वाहनाच्या विरोधात पण केस करू शकता नुकसान भरपाईसाठी, त्याकडून पण कॉम्पेन्सेशन घेऊ शकता. आणि ही तरतूद माहीत नसल्यामुळे बऱ्याचशा केसेस ह्या अशाच अनक्लेम्ड राहून जातात. म्हणून ह्याला बरेचसे पॅरामीटर्स आहेत, बरेचसे डायमेन्शन्स आहेत आणि जसं जसं आपण अभ्यास करू तसं काय होत असतं, ह्याचे डायमेन्शन्स आपल्याला कळायला लागत असतात. तर अशी खूप चांगली प्रोव्हिजन आहे, समाजाच्या चांगल्यासाठी प्रोव्हिजन आहे ना. आपल्या खऱ्या अर्थानं वकील म्हणून समाजाला आपण सेवा देऊ शकतो. मी आर्ट ऑफ लिव्हिंगचा टीचर पण आहे, योग प्राणायाम पण बरंचसं ते शिकवत असतो, त्यामुळे माझ्या आपल्या स्वभावाप्रमाणे ठीक राहतं की चला ह्या क्षेत्रात मी प्रॅक्टिस करत असतो असं. तर वकिलांसाठी पण ही खूप चांगल्या पद्धतीचं आहे की आपण केसेस ह्या ॲटलिस्ट बाबा रेग्युलरमध्ये ह्याच्यात प्रॅक्टिशनर नसलं तरी एखाद्या जवळचा कुणाचा ना कुणाचा तरी अपघात झालेला असतो आणि मग ती एखादी केस जरी आपण वर्षभरात एखादी चालवली तरी खूप चांगल्या पद्धतीने त्या केसमध्ये राहतं की आपण आपल्या पार्टीला चांगल्या प्रकारे नुकसान भरपाई मिळवून देऊ शकतो. तर अशा प्रकारे हे नुकसान भरपाईच्या तरतुदी आणि 2019 नंतरच्या काही दुरुस्त्या ह्याच्यात आलेल्या आहेत, तर ते थोडंसं आपल्याला लेटेस्ट माहीत असावं. आणि ह्या अशा प्रकारच्या काही तरतुदी आहेत. आता तुम्हाला जर काय प्रश्न असतील ह्या संदर्भात की काय वेगवेगळ्या, तर त्याचं पण आपण थोडंसं उत्तर आपण इथं देऊया. हां 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 आता हे लिमिटेशन्स कायद्याने दिले ते खरं तर सगळ्याच तरतुदींसाठी लिमिटेशन्स लागू आहेत. हां येस सगळ्यांसाठीच आहे. पण आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की थोडंसं त्यात आपण आणखीन असं, तुमचा प्रश्न त्याचा खूप चांगला आहे की लिमिटेशन्स त्याला लागू आहे का, तर तो सगळ्यासाठीच लागू. फक्त 164 ची जी तरतूद आहे तो बॅक इफेक्ट आहे का असं एक महत्त्वाचं, कारण आता 2019 नंतर ही नंतर उशिरा ॲड केली गेली. मग समजा 18चं मी बरेचसे क्लेम जे 166 खाली केले होते ते अमेंड करून 164 खाली घेतले. मग तिथे इन्शुरन्स कंपनी येते की अहो आता 2019ला ही तरतूद आली आणि तुम्ही 2018च्या 17च्या प्रकरणाला कुठं दुरुस्त्या करायला लागलायचं, कारण त्यांना माहिती आहे आता जास्त रक्कम द्यावी लागते ह्याच्या खाली. तर इवन बॅक इफेक्ट कॅन बी गिवन टू द प्रेझेंट एक्झिस्टिंग केसेस इवन द ॲक्सिडेंट टेकन प्लेस बिफोर द अमेंडमेंट 2019. त्याला करता येतं आपल्याला, तसा केस लॉ आहे सगळा. कारण एकच लक्षात ठेवा, हे रीड करतानाचं त्याचं जे ऑब्जेक्ट आहे ते बेनिफिशियल अँड सोशल लेजिस्लेशन हे आलं की काय होतं, व्हेन टू व्ह्यूज आर पॉसिबल. जसं फौजदारी केसमध्ये आपण बघतो की ज्यावेळेस 2 व्ह्यूज शक्य आहेत, एक इन फेवर ऑफ द अक्यूज टू ॲक्विट हिम अँड अनदर टू कन्विक्ट हिम, देन दॅट व्ह्यू विच इज इन फेवर ऑफ द अक्यूज टू ॲक्विट हिम दॅट इज टू बी हेल्ड. बरोबर आहे. तशा प्रकारे ज्यावेळेस बेनिफिशियल किंवा सोशल लेजिस्लेशन आपण म्हणतो त्यावेळेस नुकसान भरपाईच्या बाबतीत मला असं म्हणायचं आहे, मी एवढ्यासाठी म्हणतो की बऱ्याचशा वेळेस कोर्ट ॲप्रिशिएट करतात ना करतात कोर्टांची गोष्ट आहे, परंतु 2 व्ह्यूज पॉसिबल आहेत, एक इन फेवर ऑफ द क्लेमंट्स अँड अनदर इज अगेन्स्ट देम. तर दॅट व्ह्यू विच इज इन फेवर ऑफ द क्लेमंट इज टू बी अपहेल्ड. बरोबर आहे. म्हणून 164चा हा बेनिफिशियल लेजिस्लेशनचा बॅक इफेक्टनं पण ही तरतूद लागू आहे म्हटलं तर काय वावगं नाही. खूप मस्त प्रश्न आहे. अजून काय म्हणताय? येस येस हां हां अगदी बरोबर. हो हो करू शकतो आपण, करता येतं आपल्याला. हां पेंडिंग आहे, परंतु आतापर्यंत जे झालेले आहेत बऱ्याचशा केसेस त्यात सांगितले की बाबा तुम्ही डिले करून ते करू शकता. इवन कोर्टानं ऐकलंच नाही, कारण बघा ही खूप महत्त्वाचाच प्रश्न आहे सरांचा पण आहे की लिमिटेशन 6 महिन्याचं दिले. एखादा व्यक्ती जर जायबंदी झालेला आहे, डिसेबल झालेला आहे किंवा ज्याला माहीत नाही आहे तरतुदी, त्या लोकांनी अजून 6 महिन्यापर्यंत क्लेम केलेला नाही आहे. खरं तर ज्याला तरतुदी माहीत आहे त्यानं तो लक्षलगी दाखल करावा. म्हणजे तो स्वतःच पाहिजे अशी काही गोष्ट नाही आहे. तुमच्या वतीनं कुणी एजंट पण करू शकतो किंवा एखादा लिगल रिप्रेझेंटेटिव्ह करू शकतो, प्रोव्हाइडेड ज्यांचा इंटरेस्ट आहे त्यांना सामनेवाला तरी करायला पाहिजे जर भांडणं असतील त्यांच्यात तर. आणि त्या दिवसापासून त्याच्यावरती व्याज चालू होतं.
मग तुम्ही कशासाठी वाट बघत बसायचं 6 महिने किंवा काय होतं, पण ही पहिली गोष्ट आहे. आणि असं गृहीत धरा की काय कारणानं डिले झालाच आहे त्याला, तर डिले कंडोनेशनसाठी कोर्टाने सांगितलं सिव्हिल प्रोसिजरला, सिव्हिल केसेसला 3 वर्षाचं लिमिटेशन, आणि तुम्ही क्लेमसाठी मात्र 6 वर्षाचं केलेलं आहे. म्हणून केस लॉ तसा आहे. अजून फायनलाइज तुम्ही म्हणताय तसं सुप्रीम कोर्टात हे पेंडिंग आहे. सुप्रीम कोर्ट नक्कीच ह्यांच्या फेवरवरतीच ते करेल. त्यामुळे त्याच्यात आपण हे करा, कारण काय होतं, ही एकच की इतकी महत्त्वाची आहे सोशल आणि बेनिफिशियल लेजिस्लेशनची, की सुप्रीम कोर्ट टाईम अँड अगेन हॅज रिलायड ऑन दिस प्रिन्सिपल अँड रूल्ड इन फेवर ऑफ द क्लेमंट्स. म्हणून तो नक्कीच निकाल पण आपल्या फेवरवरती येईल. त्यामुळे एक मात्र करणं गरजेचं आहे की त्याला डिले कंडोनेशनचं ॲप्लिकेशन आणि त्याचं ॲफिडेव्हिट देणं गरजेचं आहे. परंतु तुम्हाला वाट बघत बसायची गरज नाही की तुम्हाला म्हणजे बरं व्हायलाच पाहिजे. तुम्ही कुणाकडून पण क्लेम कोर्टापुढे दाखल करू शकता लिगल रिप्रेझेंटेटिव्ह. मग 4 महिने जर आपण अगोदर क्लेम दाखल करू शकलो तर विचार करा त्याचं व्याज किती वाढलं. बरोबर आहे ना, तेवढं व्याज हे ॲडिशनल झालं तर नुकसान भरपाई जास्त आली. अजून क्लेम दाखल केला 6 महिन्यात, हां, त्यानंतर सुद्धा त्याला काहीतरी थोडंसं म्हणजे ऑपरेशन असेल किंवा काय, अशा अनुषंगाने सुद्धा आपण त्यामध्ये अमेंडमेंट करू शकतो. अमेंडमेंट करू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट इव्हिडन्स द्या. कारण काय होतं, अमेंडमेंट करायला गेलं की 7-8 महिने गेले परत. म्हणजे आपल्याला प्रॅक्टिसमध्ये माहिती आहे, आपल्याला अर्ज द्यायचा, समोरच्याचं म्हणणं कधी यायचं, काय करायचं. आता ह्याला कसं आहे, जस्ट अँड रिझनेबल कॉम्पेन्सेशन द्यावं हे कायद्याला एक्सपेक्ट आहे जजेसनी. मग तुमच्या पुढं सबसिक्वेंट अपघातानंतरची नैसर्गिक आहे, कारण ट्रीटमेंट चालू असतं. मग जे पण तुम्ही बिलं असतील काय असतील त्याचा एव्हिडन्स कोर्टापुढे द्या, कोर्ट विल कन्सिडर द्या. अशा प्रकारे एक्झिस्टन्स डेट आहे ती साधारणतः माझ्या मते 1/7/2022 6 महिन्याचं निमित्त. बरं, हां, बरं, 1/7/2022 पासून 6 महिन्याची दाखल करा. येस, 6 महिन्यात दाखल करा. आता 6 महिन्यात दाखल म्हणजे तुमचा अपघात झाल्यापासून 6 महिन्यात एवढं लक्षात ठेवा. तिथनं चालू झाली, पण 22 पासून चालू झाली. हा सरांचा, हां हां हां. तर आता सगळ्यात महत्त्वाची खूप मस्त प्रश्न आहे की ड्रायव्हर ड्रंक अँड ड्राईव्ह अशा प्रकारची जर केस असेल तर कसं काय. तर पहिली तर गोष्ट किती प्रमाणात तो पिला होता तो समोरच्याने सिद्ध करायचं. आणि आपण क्लेमंट म्हणून ब्रीच ऑफ पॉलिसीचं कुठल्याच गोष्टीला, म्हणजे आपण थोडं मालकाला सपोर्ट केला तर चांगली गोष्ट आहे. ह्या गोष्टीत आपण ब्रीच ऑफ पॉलिसी आणायचीच नाही. त्यात आपल्याला माहीत होतं तो दारू पिलेला होता, किंवा एखादा विटनेस जर आपण आणू शकलो तर तो कोर्टापुढे प्रूव्ह पण होईल की हा दारू पिला होता, पण तो आपण आणायचा नाही आहे. काय होतं, ब्रीच ऑफ पॉलिसी ही सिद्ध कोणी करायची, इन्शुरन्स कंपनीने सिद्ध करायची. म्हणजे आपल्याला थोडंसं गलत होण्याची आपली अशी शक्यता असते की आपल्याला असं वाटतं की अरे आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्स नव्हतं, मग आता क्लेम आपला होईल का नाही आहे. बरोबर आहे ना. मग पॉझिटिव्हली सिद्ध करायची जबाबदारी आपली असते. बरोबर आहे ना. परंतु कायदा असा आहे की ब्रीच ऑफ पॉलिसी हा पॉझिटिव्ह डिफेन्स घेऊन कोण आलेला आहे, इन्शुरन्स कंपनीला आलेली आहे. लेट द इन्शुरन्स कंपनी टू प्रूव्ह दॅट द ड्रायव्हर हॅड नो लायसन ऑर ही हॅड ड्रंक. आणि आपण मात्र अर्जदार म्हणून मात्र डिनाय करायचं की बुवा नाही असं झालेलं नाही आहे, तू दारू पिलेला नव्हता. कारण तुम्हाला इन्शुरन्सकडून रक्कम मिळणं गरजेचं आहे. परत पे अँड रिकवर झालं तरी कशासाठी ते परत झंझट काय करणं, आपल्याचं ती कारण होऊ शकतं परत पुढं. त्यामुळे आपल्याला जेवढं सेफ होऊन जाईल तेवढं चांगल्या पद्धतीनं राहील. अजून काय म्हणत आहे, हां विचारा. थर्ड पार्टी इन्शुरन्स, हां मित्राची गाडी 2 मित्र घेऊन जातात, हां आणि एक जो पुढचा ड्रायव्हर होता, हां पाऊस पडल्यामुळे गाडी स्लिप झाली, हां दोघंही जागेवर मयत, असे त्या 2 जे आहेत हां मयत आहेत, हां हां त्यांच्या वारसांच्या वतीनं आपल्याला काय करते. बरोबर, सरांचा प्रश्न चांगला आहे की दोघंच 2 व्हीलरवरती निघाले, मित्राची गाडी घेतलेली, एक 2 व्हीलर चालवतो, दुसरा मागं बसलेला आहे, गाडी पावसात स्लिप झाली, दोघं पण मयत झालेले. तर आता ह्याच्या दृष्टीनं पाठीमागं बसलेला हा थर्ड पार्टी येतो, तो पूर्ण नुकसान भरपाई मागू शकतो. आता थोडासा त्याच्याबद्दल ग्लिच आहे, पण तो अजून सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे की त्याच्यासाठी पण तुम्ही काय हे केलेलं आहे का, त्याचं इन्शुरन्सला एक्स्ट्रा प्रीमियम काय भरलेलं आहे का, असा पण प्रकारचं थोडंसं आहे. पण तो थोडा टेक्निकल इश्यू आहे, तो बघू अजून पुढं काय. परंतु तो ही हिज लिगल रिप्रेझेंटेटिव्ह आर इंटायटल फॉर फुल कॉम्पेन्सेशन. बट सो फार ड्रायव्हर इज कन्सर्न, ही स्टेप्स इन टू द शूज ऑफ ओनर. ड्रायव्हर काय होतो, जो चालक आहे तो मात्र शूजमध्ये जातो ओनरच्या. आणि अशा वेळेस काय होतं, तर दोज बेनिफिट्स विच आर ॲप्लिकेबल टू अवेलेबल टू द ओनर आर अवेलेबल टू दिस पर्सन ऑल्सो. म्हणून पर्सनल ॲक्सिडेंट क्लेम जो आहे PA कवर,
तेवढ्याच पुरती जबाबदारी ह्या व्यक्तीबद्दल जो आत्ता जरी इन्शुरन्स असला फॉर्च्युनेटली तर 15 लाखापर्यंतची त्याची मिळू शकते त्या कुटुंबाला, अशा प्रकारे. हां, किती पण प्रश्न विचारा, काय म्हणजे तुम्ही इतकं मस्त प्रश्न विचारता की ते सगळ्यांसाठीच गरजेचे आहे. हां 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 आता मला इन्सायक्लोपीडिया तुमच्या पुढे येतोय खरं तर. म्हणजे जसं आपण म्हटलं बेसिक असतं तुम्ही, पण हे इतके प्रश्न महत्त्वाचे येत आहेत तुमच्याकडून की सगळ्यांसाठीच अतिशय महत्त्वाचे आहेत. आणि त्यांचा प्रश्न सगळ्यांच्या बाबतीत बऱ्याच प्रसंगी असं होत असतं की आता इंजुरी होत असतात, पर्सन डिसेबल होत असतो आणि एखाद्या वेळेस काय महिन्यात तो मरत असतो. मग अशा वेळेला त्याचा क्लेम इंजुरीसाठी करायचा की डेथसाठी करायचा, तो मयत कशानं झाला हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आपलं स्टील महत्त्वाचं आहे की ते इंजुरीची ह्याची डेथ कनेक्ट आपण कशी करतोय. तुम्हाला माहिती आहे, मी एक केस अशीच खूप चालवली, अतिशय इंटरेस्टिंग केस होती. इंटरेस्टिंग केस होती. असा एक टीचर व्यक्ती होता, चांगली कमाई होती त्याची, आणि काय झालं, त्याचा अपघात झाला. 6 वर्षानंतर तो मयत झाला. आणि तो मयत कशानं झाला, कॅन्सरनं मयत झाला. कॅन्सरनं मयत झाला. आता कोर्टापुढे आम्ही ज्या क्लेम दाखल केला की आम्हाला डेथचा क्लेम द्या त्याच्याबद्दल, कोर्टाला पण असं वाटलं, पुढच्या वकिलांनी पण सांगितलं, आता वकिलांचं पण डोकं फिरलेलं दिसतं याच्याबरोबर, कॅन्सरसाठी ह्याला तुमचा तुमचा ॲक्सिडेंट झाला, डिसेबल झाला, इथपर्यंतची ठीक गोष्ट आहे. तिथं आपल्या अभ्यासाला बघा, आपल्या अभ्यासाला खरंच मी म्हणजे आता एक सर्वसामान्य घरातनं LLM आणि नेटचं शिक्षण घेतलं, कायद्यावरची 23 पुस्तकं लिखाण झालं. मला असं वाटतं की वकिलीच्या अभ्यासाला देअर इज नो लिमिट. यू कॅन डू एनिथिंग, काहीही आपण करू शकतो. मिरॅकल वी कॅन डू. म्हणजे तुम्हाला सिव्हिलच्या माझ्या सुरुवातीच्या काळात चालवलेल्या केसेस जर सांगितल्या तर ते मिरॅकलच्या पलीकडे काही नाही आहे. तो आता विषय नाही आहे आपल्या चर्चेचा, पण वेळ राहिला तर आपण चर्चा करू त्याच्यावरती. तर मी त्याचा खूप अभ्यास केला त्या प्रकरणाचा. आणि मला असं काही ऑनलाईन मला असं काही मिळालं मटेरियल की अपघात जरी झाला असला तर तिथं फॉरेन ऑब्जेक्ट जर त्याच्या संपर्कात आलं कुठं, जिथं अपघात झाला होता तिथं, म्हणजे त्याच्यावरती बरेचशी ऑपरेशन्स परत त्याची झाली, आणि कुठंतरी डॉक्टरचं इन्स्ट्रुमेंट असू द्या, काय असू द्या, त्याला लागून त्या बोन कॅन्सरचं जिनेसिस तिथं झालं जिथं त्याचा अपघात, बोन फ्रॅक्चर झालं होतं तिथं. मग आम्ही त्या डॉक्टरकडून असं घेतलं की बाबा हे जो कॅन्सर त्याला झाला त्याच्यात ह्या अपघाताचं पण रिझन होतं. कारण त्या अपघाताचा त्याच्यावर प्रोसेस झाल्यानंतर हा कॅन्सर त्या बोनमध्ये होऊ शकतो, इनिशिएट होऊ शकतो. आणि तो कॅन्सर जो दिस इज वन ऑफ द रिझन बाय विच कॅन्सर माईट हॅव इनिशिएटेड इन हिम. आणि मग ते गृहीत धरून कोर्टानं पूर्ण नुकसान भरपाई त्या केसमध्ये दिली आम्हाला. तर हे आपल्या स्किलवरती बरंच आहे. दुसरं मी तुम्हाला सांगितलं, आता अजून 2 मिनटं तुमची घेतो, थोडासा तुमचा चालतं आहे ना. हां, मी अगदी सुरुवातीच्या काळात माझ्या एक टीचर होती, माझ्या शेजारीच राहायची. मी सातारला LLB करत होतो आणि टीचर होती, एक मुलगी होती, अशी माझ्याबरोबरच शेजारीच राहत होती. आणि मी परत पुढे मास्टर शिक्षणाला पुण्याला गेलो आणि पुण्यावरनं 2 वर्षानं 2000 मी आलो शिक्षण घेऊन. आणि कोरेगावच्या कोर्टात मी केस चालवून असंच येत होतो. आणि एक मंदिर आहे तिथं दर्शनाला, त्रिपुटीत मी गेलो आणि खूप छान मंदिर आहे. दर्शनाला मी तिथे गेलो, दर्शन घेतलं आणि बाहेर आलो तर मला कोणतरी हाक मारतंय म्हणून मी बाजूला बघितलं तर ती शिक्षिका जी होती ती भीक मागत होती तिथं. मला पण शॉकिंग झालं, अरे झालं काय म्हटलं बाई, कसं काय असं झालं, कारण मला मधल्या काळात 2-2.5 वर्षात काय त्यांची गाठभेट नव्हती. तर ती शिक्षिका होती, पण काय म्हटली, सर माझं ती मुली जी होती तिला पुढं वेळ लागलं आणि त्याच्यामुळं मला जिल्हा परिषदनं काढून टाकलं कामावरनं. आणि जिल्हा परिषदेनं पेन्शन नाही, काय नाही ना, अशी ती शिक्षिका बिचारी, पोट भरायचं कसं, कोण समाज पण घेत नाही अशा वेड्या मंडळीला. मग ती तसं भीक मागून ती पोट चालवत होती, अशी शिक्षिकेची त्या अवस्थी झाली. मग मी कार्ड दिलं तिच्याकडे, तिचा भाऊ एक 4-8 दिवसांनी मला भेटायला आला. तर म्हटलं आपण बघूया काय कागदपत्र आहे. तिच्या त्या सगळ्या डोकाफेरीच्या गोष्टीत काय जी मिळाली होती ती थोडीफार कागद मला मिळाली. त्यात तिला काढून टाकलेल्याची ऑर्डर एक मिळाली आणि थोडा डोक्यावरती परिणाम झालेला ही की तिचं काय आल्या गोष्टी, आणि तिला काढून टाकलं. मग बराचसा मी अभ्यास केला त्याच्यात आणि कोर्टापुढं दिवाणी दावा केला. आम्ही कोर्टापुढं सिव्हिल सूट केला की तिला रिइन्स्टेट विथ बॅक वेजेस सगळ्या घ्यावं म्हणून.
आता आमचा हा सूट गेल्यानंतर जिल्हा परिषद म्हटली ती बाई एक वेडी झाली, ती झाली, तिच्याबरोबर हे वकील आले, ते पण अशा डोक्याचे दिसतात की असला काहीतरी दावा आणला. त्यांनी सगळा दावा माझा मान्य केला. एवढाच प्रश्न केला की अशी वेडी शिक्षिका घ्यावी कशी, कारण लहान मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे. म्हणजे त्याचा डिफेन्स पण बरोबर होता त्या अर्थानं, पण तो अभ्यासू नव्हता. कारण कोर्टाने हे सगळं मान्य केलं. ज्यावेळेस मी आर्ग्युमेंटला उभं राहिलो, कारण केस काही जास्त काळ चालली नाही, वर्ष 1.5 वर्षात तर ते झालं आर्ग्युमेंटला आलं प्रकरण. तर मग मला कोर्टाने पहिलाच प्रश्न केला की सगळं केस तुमची मला माहीत आहे वकील साहेब, मला सांगा ही शिक्षिका घ्यायची कशी आता माघारी. तर पर्सन्स विथ डिसॅबिलिटीज ॲक्टचा सेक्शन 39 आहे. तो सेक्शन असा सांगतो की एखादा कर्मचारी जर अशा प्रकारे डिसेबल झाला, मेंटली होऊ द्या, शारीरिक होऊ द्या किंवा कशा प्रकारे होऊ द्या, की ज्यामुळं तो ती सेवा करण्यास अपात्र आहे असं लक्षात आलं त्या अथॉरिटीच्या, तर काय करायचं, त्याच्यासारख्याच प्रकारची सेवा जर तो दुसरी देऊ शकत असेल, त्याच्या इक्वल लेवलचं, शिक्षिका आहे तिला तुम्ही शिपाई नाही करू शकत, तर ती सेवा तयार करून घ्या. समजा ती पण सेवा तू करू शकत नाही असं वाटलं तर एक नॉमिनल पोस्ट त्याच्यासाठी क्रिएट करा आणि पगार मात्र त्याला द्या. त्याच्यामागं त्याच्याबरोबर त्याचं कुटुंब तुम्ही रस्त्यावरती आणू शकत नाही. ह्या सोशल आस्पेक्टनं ती प्रोव्हिजन त्याच्यातली होती. आणि मग ज्यावेळेस ती कोर्टापुढे टाकली, बऱ्याचशा प्रोव्हिजन्स होत्या, त्यात डिले बराचसा होता, ह्या सगळ्या ज्युरिडिक्शनचा प्रश्न होता, लिमिटेशनचा प्रश्न होता. ह्या सगळ्या गोष्टीचा कोर्टाने विचार करून तिला तिच्या बाजूनं रूल केलं ते, आणि रिइन्स्टेट विथ बॅक वेजेस सगळं तिला दिलं. आणि मग हायकोर्ट पुढं गेलं. मी हायकोर्ट पुढं पण आर्ग्युमेंट करून तिला 65 लाख रुपयाची सगळी बॅक वेजेस तिला मिळाली आणि सेलर पण परत घेतलं. मग परत घेतल्यानंतर तिला आता तिला 15-20 दिवस कसं तरी केलं असेल. म्हटलं आता बाय आपला राजीनामा द्या, राजीनाम्याचं वय झालं आपलं निवांत. तर हे मला सांगा काय मिरॅकल होतं खरं केसची. आणि एकदम सुरुवातीला तर आपण वकील म्हणून असं करू शकतो. आणि असा बराचसा स्कोप ह्या ॲक्सिडेंट क्लेम्समध्ये पण आपल्याला असतो. म्हणून ह्या बारीक सारीक गोष्टी खूप महत्त्व, आपल्याला वाटतात बारीक, पण त्या अभ्यासू चालवल्या तर खूप चांगल्या पद्धतीनं आपल्या पार्टीला नुकसान भरपाई मिळू शकते. त्याची थोडासा अभ्यास आपण जर केलं तर. अजून काय? हा विचार. एखादा बाईक सॉर गाडीवरून चाललाय, हां त्याची लायसन नाही, काय हां ड्रायव्हिंग लायसन नाही, एखादं झाड पडलं त्यामध्ये तो मृत्यू झाला, तर अशा वेळी त्याचे निघाव वाचलं कुणाकडे करायचं? तुम्ही स्टेट अथॉरिटीकडे करा ना, सिव्हिल सूट करा त्याच्यावरती. किंवा ज्युरिडिक्शन असं आहे तर ट्रायब्युनलला असं सांगितलं आहे की तुम्ही जो ॲक्सिडेंटमधील असे कुठलेही क्लेम चालवायचा तुम्हाला अधिकार आहे. कारण PA कवर, पर्सनल ॲक्सिडेंट कवर संदर्भातला ही कॉन्ट्रॅक्च्युअल आली लायबिलिटी, कारण मालकाच्यात आणि इन्शुरन्स कंपनीतला हा करार असतो. कायदा जो आहे तो थर्ड पार्टी संदर्भातला आहे. मग अशा वेळेस त्या मालकानं काय करायचं, तर बऱ्याचशा वेळेला इन्शुरन्स कंपनी असे सांगत असते की तुम्ही सिव्हिल सूट करा किंवा कंझ्युमरमध्ये जा, इकडे यायचं तुम्हाला काय कारण आहे. पण सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट्सने असं सांगितलेलं आहे की हे ट्रायब्युनल हे स्पेशल कोर्ट तयार केलेलं आहे ह्या ॲक्सिडेंट संदर्भातच. इट हॅज ज्युरिडिक्शन ऑफ ऑल हिअरिंग ऑल टाईप्स ऑफ ॲक्सिडेंटल केसेस. ही महत्त्वाचं आहे. दिवाणी दावा नाही आपण वेगळ्या प्रकारचा करू शकत, पण हे ज्या प्रकारचा आहे तो करू शकतो. तिथं सरकारला पण पार्टी करू शकतो. टॉर्ट खाली आला हा. खरं तर आपल्या ॲक्सिडेंट क्लेमचे जे मूळ आहे, जिनिसिस आहे, तो टॉर्टमधनं झालेला आहे, टॉर्चुअस लायबिलिटीमधनं झालेला आहे. म्हणून त्याच्या अंडर तुम्ही सूट करू शकता ह्याच्या अथॉरिटीच्या विरोधात. मी आता काय होतं, अचानक रस्त्यावरती खड्डे काढले जातात रात्रीच्या वेळेस. मग आता चर काढली, हा दररोज त्या रस्त्यावरनं प्रवास करणारा 2 व्हीलर ड्रायव्हर आहे आणि एकदम रात्रीचं 2 वाजता आणि 12 वाजता काय झाला, हा खड्ड्यात पडतो, सकाळीच कळतं हा मयत झाला. मग अशा वेळेला वेदर ही इज इंटायटल्ड फॉर एनी कॉम्पेन्सेशन, सूट त्या स्टेटच्या विरोधात करायचा की आमची नुकसान, किंवा कॉन्ट्रॅक्टरनं ज्यानं ती केलं असेल की आमची नुकसान भरपाई दे म्हणून, तो बरोबर सूट होऊ शकतो. बरोबर आहे. झालं का? अजून काय विचारायचं आहे? तो सिव्हिल सूट करू शकता. आणि मी जसं आता तुम्हाला सांगितलं की ट्रायब्युनलला सगळ्या प्रकारचे ज्युरिडिक्शन येतं ज्याच्यात मोटर व्हेकल इन्वॉल्ड आहे. मग त्याच्याखाली आपण ते सायटेशन्स दाखवून ट्रायब्युनल पुढं पण आपण हे करू शकतो. अशा पण प्रकार मी केलेलं आहे, ट्रायब्युनल पुढंच केलेलं आहे. हां 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 बरोबर. खूपच मस्त. आता काय झालं, आता कायच राहत नाही. म्हणजे जे क्लेम संदर्भात काय, मला असं वाटलं की थोड्या वेळात तुम्ही एखाद्याच कंटाळाल, पण
म्हणजे बराच वेळ आपलं चाललं. खरं मला यायला उशीर झाला, त्याच्यातनं मला असं वाटलं की तुम्ही थोडंसं बोर व्हाल, कारण माझ्याला सारख्याचं व्याख्यान म्हटलं की ही शक्यता असते. पण प्रश्न खूप छान मध्ये तुम्ही विचारता की स्वतः हा झाला समोरच्याची चूक आहे, बरोबर, मयत हा झाला आणि गुन्हा मात्र ह्याच्यावरतीच केला, तर मग अशा वेळेस त्याला कॉम्पेन्सेशन काय? ते 164ची तरतूद पहिली तरतूद आहे की ज्याच्यात 5 लाख रुपये तुम्हाला, त्याच्यात 164ला सिनेक्वानन काय, इन्ग्रेडियंट काय की ह्याची चूक बघायची नाही. 5 लाख मिळण्यासाठी तुम्हाला त्याची चूक बघायची नाही, चूक असू नाही तर नसू, ह्याची चूक 100% असू द्या, तुम्ही त्याचा 5 लाखापर्यंत क्लेम घेऊ शकता. दुसरा पर्याय तुम्हाला असा आहे की तुम्ही जसं मगाशी म्हटलं की इन द ॲक्सिडेंट अपोजिट व्हेकल ड्रायव्हर हॅज कॉन्ट्रीब्युटेड इन ग्रेट एक्सटेंट, आणि समोरच्याच्या चुकीमुळे हा अपघात झाला असं म्हणून सरळ तुम्ही क्लेम दाखल करा. आणि तुमचा एखादा स्पॉट विटनेस तुमचा असेल किंवा आय विटनेस असेल, तर तो आय विटनेस सांगेल तिथं येऊन की बाबा हा तर ह्याच्याच बाजूने चालला होता, तोच येऊन रॉंग साईडला धडकला आणि त्याच्या चुकीमुळे हा अपघात झाला. बऱ्याचशा वेळेला काय होतं, आपण क्लेम दाखल केल्यानंतर त्या मालकाचा म्हणजे दिस इज अकॅडमिक डिस्कशन, आय बेग पार्डन फॉर दिस डिस्कशन, की आपण पब्लिकली ही चर्चा करतो ह्या सगळ्या गोष्टीची. तर काय होतं, तर तो बाबा जरी माझ्यावरती FIR असला तरी पोलीस हॅज रजिस्टर्ड FIR रॉंगली बाय हँड्स इज ग्लोज विथ द पोलीस अँड कॉन्कॉक्टेड वन, अँड देअरफॉर इनफॅक्ट आय एम इंटायटल्ड, द लिगल रिप्रेझेंटेटिव्ह ऑर इंटायटल्ड फॉर फुल कॉम्पेन्सेशन. आणि म्हणून तुम्ही त्याच्या विरोधात करा आणि एव्हिडन्स असा द्या की त्या समोरच्याची चूक होती. ॲट द मोस्ट काय होईल, कायदा असा आहे 166 खाली जरी क्लेम दाखल केला असला तुमच्यावरती FIR असला तरी कोर्टानं तो काढून टाकायचा असा नाही आहे. जरी सिनेक्वानन हा प्रूव्हिंग ऑफ निग्लिजन्स ऑफ ऑपोजिट व्हेकल असला तरी काय होतं, अशा प्रमाणात तुम्ही 100%च निग्लिजंट असता अशा प्रकारेच नाही. माझा पण 50% कोर्टानं निग्लिजन्स धरला, त्याचा पण 50% निग्लिजन्स धरला, तर ही 5 लाखाची क्लेम 15 लाखावरती पण जाऊ शकतो. हे आपल्या स्किलवरती. समजा त्याचा इन्कम चांगला आहे, गव्हर्नमेंट एम्प्लॉई किंवा कुठतरी एम्प्लॉई चांगला आहे, त्याचा इन्कम चांगला आहे, मग तुम्ही 5 लाखच त्याला घेऊन बसणार. पण इथं तुमचं डेअरिंग महत्त्वाचं आहे. एखाद्या वेळेस तुम्ही काय पण मिळायचं नाही अशी पण शक्यता आहे, कारण हे कोर्टावरती अवलंबून आहे. जरी कायदा असा असला तरी कोर्ट दिलंच असेल, पण तुम्ही हायकोर्ट पुढे जाऊन जर तुम्हाला न्याय घेण्याची जर असं तुम्ही करू शकत असाल तर तुम्हाला न्याय तुमच्या बाजूने 100% आहे त्याच्यात. कारण माझे केस, मी सगळे केस असे दाखल केलेले आहेत की जरी त्याच्यावरती FIR असलं तरी समोर त्यांनाच कॉन्ट्रीब्यूट केला आहे म्हणून 166 खाली मी क्लेम केलेले आहे. फक्त आत्ता मी काय करतो, काय दुरुस्त्या 164 प्रमाणे केलेल्या आहेत की चला बाबा पार्टीला 5 लाख रुपये तर मिळू द्या, कुठलाच सपोर्ट मिळत नाही आहे, मग 5 लाख तरी सपोर्ट आहे म्हणून त्याच्यावरती ती करत असतो आपण. पण हे आपल्या स्किलवरती बघ, त्याचा अंदाज तुम्ही घ्या आणि तशा प्रकारे क्लेम करा, काय अडचणीचं नाही. सांगायला पाहिजे, कारण 166 जर रिजेक्ट झाला तर पुन्हा 164 दाखल करता येईल. हां, नाही. आता 164ची जी तरतूद आहे ती ऑर आयदर ऑफ दिस टू, 164 तरी करा किंवा 166 तरी करा. पहिलं कसं होतं, 140ची तरतूद आणि 166ची एका वेळेस चालत होती, म्हणजे तुम्हाला 50,000 रुपये पण मिळायचे आणि ते वजा होणारी. आता तशी तरतूद कायद्यात नाही. आता 50,000 मिळण्याची 140ची तरतूद पूर्णपणे काढून टाकलेली आहे. म्हणून तुम्ही इंटायटल काय, एकतर 164 खाली अर्ज करा किंवा 166 खाली अर्ज करा. आणि 166 खाली जर तुम्ही स्वतःच्या नेग्लिजन्ससाठी करत असाल तर त्याची रिस्क मात्र तुम्हाला घ्यायला पाहिजे, ही गोष्ट आहे. आणि तुम्हाला असं वाटतं की अंगलटी इथं आहे तर मग 164 करून टाका दुरुस्ती, परत 5 लाख तर आहे की कुठं जात नाही आहे, पण ट्राय करायला काय अडचणीचं नाही, तुम्ही करू शकता. अजून काय आहे प्रश्न, काय आहे कुणाचे? नाही ना? हां, तर खूप मी तुमच्या बारमध्ये खरं तर पहिल्यांदाच माझं येणं झालं, पण इतक्या चांगल्या पद्धतीनं तुम्ही लेक्चर सिरीज ऑर्गनाईज करतात, एवढ्या मोठ्या संख्येनं ऐकता ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मला असं वाटतंय हे आपलं हॅबिटच आपल्याला खूप मोठं करतं. वक्ता येऊन किती सांगतो त्याला काय महत्त्व नाही आहे, तुम्ही त्याच्याबद्दल विचार करता आणि त्या दृष्टीनं पावलं उचलता, हीच तुमच्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. इथे येणारा वक्ता तुम्हाला सगळंच सांगू शकेल अशातला भाग नाही आहे, पण तुम्ही विचार करता त्या दृष्टीनं. आता मला असं वाटतं कोणाकडे जरी क्लेम आला तरी तुम्ही कुणीही व्यक्तित्व नक्कीच दाखल करू शकाल, हा त्याचा फायदा होतो. म्हणून हे जी आपली लेक्चर सिरीज आहे ही फक्त ज्युनियर ॲडव्होकेटसाठीच नाही आहे, तर आपल्या सगळ्यांसाठी, कारण आपल्याला पण एखादी गोष्ट कुणाकडून कळत असते आणि त्याचा फायदा आपल्याला होत असतो. तर तुमच्या ह्या मुवमेंटसाठी नक्कीच माझ्या हार्दिक शुभेच्छा आहेत. आणि कधी तुम्हाला लागलं असं वाटलं तर मला ऑर्डर करा, मी परत यायला तयार आहे. थँक्यू.